लढवणार आहेत का आणि काय मान्य केलंय? अंधेकर हे निवडणूक लढवणार आहेत आणि कुठून कसं काय ह्याच्याबद्दल अजून सध्याला कुठलीच चर्चा झालेली नाहीये. सध्या तरी आम्ही कोर्टापुढे अर्ज ठेवला होता, तो माननीय कोर्टाने तो मान्य केलेला आहे आणि आता सध्या आम्ही अंधेकरांची बेल सुद्धा ठेवलेली आहे. बाकी इथून पुढे बघूयात काय होतंय, त्यावर मग त्या अनुषंगाने मी सांगेल. काय अर्ज केलं होतं पण कोर्टात आणि कोर्टाने आज काय केलेले म्हणजे काय अटी शर्ती दिलेल्या आहेत काय सांगण्यात आलं? नाही, सध्या तरी मी त्या अर्जाबद्दल पूर्ण सांगणार नाही. अर्ज आम्ही निवडणुकीला आम्हाला थांबायचं आहे, आम्ही फक्त मान्यता प्राप्तीसाठीच आम्ही तो अर्ज केलेला आहे आणि तो अर्ज मान्य करण्यात आलेला आहे. निवडणुकीसाठी कुणाची नावं तुम्ही त्याला मिळावी अशी नमूद केलेलं आहे? कुठल्या पक्षाकडून लढणार आहे? काही नाव सध्याला अजून पक्ष आमचा निश्चित झालेला नाहीये, कुठल्या पक्षाकडून किंवा कसं काय. आता हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे, अजून तरी तसली कुठली चर्चा आलेली नाही. संपर्कात आहेत पक्ष, कुठले संपर्कात आहेत? नाही, सध्या काहीच सांगता येणार नाही मला. कोणाची नावं देण्यात आली अर्जात कुणाला निवडणुकीसाठी मध्यस्थीसाठी कोर्टासमोर काय? त्याच्यामध्ये बंडू अंधेकर, लक्ष्मी अंधेकर आणि सोनाली अंधेकर या तिघांची नावे देण्यात आलेली आहेत आणि कोर्टाने ते मान्य केलेलं आहे. बाकी पक्ष वगैरे ते कळेलच तुम्हाला, कारण सध्या तरी काहीच निश्चित नाहीये. सध्याला लक्ष्मी अंधेकरांची बेल ठेवलेली आहे, ती 16 तारखेला तारीख आहे, त्यावेळेस बघूया, सांगेल. ओके ओके झाला सज्जद भाई